राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईत निवड. प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव. प्रस्तावाला अनुमोदन देत सर्वानुमते होणार. सुनेत्रा पवार यांची निवड. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोर कमिटीची रात्री उशिरा बैठक. राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आणि नव्यानं घोषित करण्यात आलेल्या कार्यकारिणी संदर्भात बैठकीत चर्चा. शरद पवार यांना आज पुण्याच्या रुबी रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज. छातीत इन्फेक्शन झाल्यानं सुरू होते उपचार. मात्र आता शरद पवार यांची प्रकृती ठीक. डॉक्टरांची माहिती. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर. गेल्या 9 वर्षात महापालिकेचं बजेट तब्बल 50,000 कोटींनी वाढलं. यंदाचा अर्थसंकल्प 80,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता. व्हीएसआर कंपनीला डीजीसीएचा मोठा धक्का. व्हीएसआरच्या लिअर जेटची उड्डाणं थांबवली. विमानात त्रुटी आढळल्याचा अहवाल आज समोर. अजित पवार अपघातानंतर व्हीएसआरवर डीजीसीएकडून पहिलीच कारवाई. व्हीएसआरकडे 5,000 तासांपैकी केवळ 1,800 ते 2,000 तासांचाच रेकॉर्ड. रोहित पवार यांचा आरोप. अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी जाणून बुजून लांबवली जाते. रोहित पवार यांचा सवाल. अजितदादांच्या घातपातामागे डीजीसीएचा हात. अमोल मिटकर यांचा आरोप. डीजीसीए अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मास्टर माइंड. तर पायलट सुसाईड बॉम्बर होता का याची चौकशी झाली पाहिजे, अशीही मिटकर यांची मागणी. बुलढाण्याच्या चिखला गावात 2 गटात झालेल्या हाणामारीचं पहिलं सीसीटीव्ही समोर. पुतळा हटवण्यावरून 2 गटात वाद होऊन झाली होती हाणामारी. प्रेम प्रकरणातून नागपूरच्या महाल परिसरात टोळक्याची तोडफोड. हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. 12हून अधिक दुचाकींची तोडफोड. स्थानिकांनी तिघांना पोलिसांच्या दिलं ताब्यात. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातल्या अंभई गावात 2 गटांमध्ये तुफान राडा. बकऱ्यांच्या व्यवहारातून वादाची ठिणगी. 15 ते 20 वाहनांची तोडफोड. 15 जण पोलिसांच्या ताब्यात. दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून एकानं चाकून सपासप वार. रायगडच्या रोहा चनेरा पारंखार गावातली घटना. दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी केला हल्ला. बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी आणखी एका महिलेला अटक. उल्हासनगरमधील भगवानदास रुग्णालयात सोनोग्राफी विभागात काम करणाऱ्या महिलेवर कारवाई. सोनोग्राफीसाठी मदत केल्यानं अटक. राज्यात 2 वर्षात 1,17,000 महिला आणि मुली बेपत्ता. 86,000 मुली सापडल्या. मात्र 31,000 मुलींचा अजूनही पत्ता नाही. रोज सरासरी 160 महिला बेपत्ता होत असल्याचं समोर. बीज सोहळ्यापूर्वी देहू नगरीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात. दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडलं. वारकरी आणि भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. अवकाळी पावसाचा राज्यातील पिकांना मोठा फटका. इंदापुरातील शेतकऱ्याचं 5 एकर मका जमीनदोस्त. बार्शी तालुक्यात गहू, कांदा, ज्वारीचं पीक आडवं तर शेतकरी मेटाकुटीला. पुढारी न्यूजच्या बातमीनंतर सूर्यघर योजनेला ब्रेक लावणारी अट संकेतस्थळावरून हटवली. जेवढी वीज वापर होते तेवढ्याच वीज निर्मितीच्या परवानगीची अट मागे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदारसंघात एसीबीची कारवाई. रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि त्यांच्या पतीला लाच घेताना अटक. उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितली होती लाच. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा 2रा दिवस. बुलढाणा आणि नागपुरातील विविध कार्यक्रमांना लावणार हजेरी.
शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरातील दर्शन आज 5 तास बंद. दुपारी 12:30 वाजेपर्यंत दर्शन राहणार बंद. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दर्शनासाठी येणार असल्यानं निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या इस्रायल दौऱ्यावर. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंची घेणार भेट. मध्य पूर्वेत युद्धाचे ढग दाटले असताना मोदींचा इस्रायल दौरा. स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांचा अलाहाबाद हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज. स्वामी अभिमुक्तेश्वरानंदांवरती मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर गुन्ह्यांचा खटला आहे दाखल.